बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी महोत्सव आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची रणनीती बैठक नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली। त्या बैठकीत विविध सामाजिक उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली। तर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी सक्रियपणे काम करावे अशा सूचना संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी दिल्या आहेत। तर आगामी काळातील पक्षाच्या कार्यक्रमांची रूपरेषा या बैठकीत निश्चित करण्यात आली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती। पक्षाची बांधणी, आगामी कालखंडामध्ये पक्षाच्या वतीनं राबवण्यात येणारे उपक्रम आणि नांदेड जिल्ह्यातील जनतेला अडीअडचणीत असलेल्या शेतकऱ्याला साथ देणं, लोकांच्या समस्या जाणून घेणं, लोकांच्या समस्येचं निराकरण करणं, या संदर्भामध्ये आज प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केलेली होती। वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्या जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं देखील नांदेड जिल्ह्यामध्ये विविध उपक्रमांचं आयोजन जिल्ह्यातील शिवसैनिकांमार्फत करण्यात येत आहे आणि त्याचीच प्रचिती म्हणून आज जन्मशताब्दी वर्ष, त्याचप्रमाणे वंदनीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्तानं कीर्तन सोहळ्याचं आयोजन देखील नांदेड मध्ये केलेलं आहे। याही कार्यक्रमाला सगळे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत आणि आगामी कालखंडामध्ये उपक्रम, जनसेवा यातूनच संघटनात्मक काम पुढे राहील। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, नांदेड।